Good morning. My name is S.H. Pisar. We have already studied the igneous petrology. Igneous petrology, this is a branch of petrology which deals with the study of primary or igneous rocks. In the primary rocks or igneous rocks, they are formed by the solidification of hot molten rock material is known as magma. This magma produced inside the earth which has give rise to the rock basalt. A magma is essentially a hot, thick, viscous and naturally occurring rock matter which is generated within the earth. तर या ठिकाणी आपण मॅग्मा म्हणजे काय की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खालच्या बाजूला हा मॅग्मा तयार होतो आणि हा मॅग्मा म्हणजे सिलिकेट मटेरियल आहे. रॉक फॉर्मिंग मिनरल जे असतात, व्हॉट आर रॉक फॉर्मिंग मिनरल्स? रॉक फॉर्मिंग मिनरल्स आर दोज which are formed due to the solidification of magma. The rock forming minerals are those which are essential constituent of rock. जे या ठिकाणी ह्या खडक तयार होत असताना किंवा रॉक तयार होत असताना या ठिकाणी सिलिकेट मटेरियल मेल्ट होतं आणि मेल्ट झाल्यानंतर या ठिकाणी मॅग्मा चेंबरमध्ये त्याचं स्टोअर होतं किंवा मॅग्मा चेंबरमध्ये त्या ठिकाणी मॅग्मा तयार होतो. द टेम्परेचर ऑफ मॅग्मा इज 800 to 1400 डिग्री सेल्सिअस. म्हणजे त्याचं तापमान जे आहे ते तापमान 800 ते 1400 डिग्रीपर्यंत आहे. त्यामुळं हे मॅग्मॅटिक मटेरियल आहे ते लिक्विडमध्ये तयार होतं आणि लिक्विड मटेरियल तयार झाल्यानंतर दिस मॅग्मॅटिक मटेरियल कम्स ऑन द अर्थ सरफेस. आता हे सरफेसवरती काय येतं किंवा सरफेसच्या खालच्या बाजूला काय हे मटेरियलचं डिपॉझिशन होतं किंवा इंट्रुजन होतं, तर ज्यावेळेला कॉन्टिनेंट्स किंवा ड्रिफ्टिंग ऑफ कॉन्टिनेंट्स when the pressure is released किंवा प्रेशर त्याच्यावरती मॅग्मा चेंबरवरती येतं आणि प्रेशर आल्यानंतर त्या ठिकाणी त्या व्हेंटमधून किंवा ओपनिंगमधून हा मॅग्मा वरती येतो आणि सरफेसच्या वरती वेन दीज मॅग्मॅटिक मटेरियल कम्स ऑन द अर्थ सरफेस इट इज कॉल्ड लावा. वेन दीज मटेरियल इंट्रुडेड बिलो द अर्थ सरफेस इट इज कॉल्ड मॅग्मा. मग याच्यामधून आपल्याला दोन प्रकारचे रॉक्स तयार झालेले दिसून येतात. सरफेसवरती जे रॉक्स तयार झाले इट इज कॉल्ड एक्सट्रुजिव्ह रॉक्स किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एक्सट्रुजिव्ह बॉडीज. आणि सरफेसच्या खाली जे रॉक्स तयार झाले इट इज कॉल्ड इंट्रुजिव्ह रॉक्स किंवा इंट्रुजिव्ह बॉडीज. दे डिपेंडिंग अपॉन द मोड ऑफ फॉर्मेशन इग्नियस रॉक्स आर क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स, दॅट इज एक्सट्रुजिव्ह रॉक्स आणि इंट्रुजिव्ह रॉक्स. व्हॉट आर एक्सट्रुजिव्ह रॉक्स? Extrusive rocks are those which are formed from lava comes on the surface through volcanoes. An example of extrusive rock bodies are lava flows. म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे पठार तयार झालेलं आहे इट इज कॉल्ड डेक्कन ट्रॅप इन महाराष्ट्र इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लावा फ्लोज. आता या ठिकाणी लावा फ्लोज जे तयार झालेले आहेत हे मॅग्मॅटिक मटेरियल जे आहे ते मॅग्मॅटिक मटेरियल इरप्ट झालं किंवा सरफेसच्या वरती आलं. जे द इरप्टेड मोल्टन रॉक मटेरियल स्प्रेड्स ऑन द सरफेस इन द फॉर्म ऑफ टॅब्युलर थिन शीट्स. दीज थिन शीट्स आर नोन ॲज लावा फ्लोज. ज्या ठिकाणी मॅग्मा चेंबरमधलं मटेरियल त्या व्हेंटमधून किंवा ओपनिंगमधून सरफेसच्या वरती येतं आणि हॉरिझॉन्टल लेयर्समध्ये त्या ठिकाणी ते स्प्रेड होतं किंवा पसरलं जातं, त्याला आपण लावा फ्लोज म्हणतो. The thickness of lava flows from a few meters to 100 meters. The best example of lava basalts lava flow is Deccan Plateau of Maharashtra. In this figure, here magma chamber किंवा मॅग्मा आहे रेड कलरमध्ये दाखवलेला. हा मॅग्मा ज्यावेळेला वरती येतो सरफेसच्या वरती आल्यानंतर जे रॉक्स तयार झाले त्याला आपण एक्सट्रुजिव्ह रॉक्स म्हणतो आणि त्या सरफेसच्या खालच्या बाजूला जे रॉक्स तयार झालेले आहेत त्याला आपण इंट्रुजिव्ह रॉक्स म्हणायचं आहे. आता एक्सट्रुजिव्ह रॉक्सचं ओनली वन एक्झाम्पल दॅट इज लावा फ्लो. आता या ठिकाणी इंट्रुजिव्ह रॉक्स आणि एक्सट्रुजिव्ह रॉक्स हे दोन्ही प्रकार या ठिकाणी तयार झालेले आहेत.
आता इंट्रुजिव्ह बॉडीज म्हणजे काय? इंट्रुजिव्ह rock bodies are those which are formed by magma at some depth below the earth's surface. Such rock bodies show concordant variation in their size and shape. The intrusive rocks are divided into two groups, that is discordant intrusion and concordant intrusion. आता डिस्कॉर्डंट म्हणजे काय आणि कॉन्कॉर्डंट म्हणजे काय? डिस्कॉर्डंट म्हणजे तो मॅग्मा ज्याला त्या खडकामध्ये किंवा घुसला जातो किंवा त्या ठिकाणी जे मटेरियल तयार होतं त्याला आपण डिस्कॉर्डंट इंट्रुजन म्हणतो. आणि ज्याला तो मॅग्मा बेडला पॅरलल पसरला जातो त्याला आपण कॉन्कॉर्डंट म्हणायचं आहे. आता डिस्कॉर्डंट इंट्रुजनचे एक्झाम्पल दोन आहेत, एक बॅथोलिथ आहे आणि एक डाईक आहे. आता discordant intrusions are those in which the magma may have injected across bedding planes. तर एक्सक्लुझिव्ह बॉडीजमध्ये आपण बघितले की लावा फ्लो एक्झाम्पल आहे. आता इंट्रुजिव्ह बॉडीजमध्ये दोन एक्झाम्पल आता मी सांगितलेले आहेत की त्याच्यामध्ये बॅथोलिथ आहे. आता या ठिकाणी डायग्रॅम बघा. इन दिस फिगर बॅथोलिथ म्हणजे लार्ज इग्नियस इंट्रुजन या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजे दीज आर व्हेरी लार्ज इग्नियस इंट्रुजिव्ह बॉडीज. दे रीच टू ग्रेटर डेप्थ. देअर विड्थ इन्क्रीजेस विथ डेप्थ. दे आर जनरली एनलार्ज डाऊनवर्ड्स. म्हणजे या ठिकाणी याची एनलार्जमेंट जी होते याची एनलार्जमेंट खालच्या बाजूला जास्त झालेली तुम्हाला दिसून येते. याच्यामध्ये या व्हेंटमधून किंवा ओपनिंगमधून या ठिकाणी मॅग्मा वरती येण्याचा प्रयत्न झालेला आहे. सरफेसच्या वरती आला की त्याला आपण व्होल्कॅनो म्हटलेला आहे. परंतु हा मॅग्मा खाली जो आहे तळाला जो मॅग्मा म्हणजे प्लुटॉनमध्ये जो मॅग्मा तयार झालेला आहे आणि या ठिकाणी स्ट्रक्चर जे तयार झालेलं आहे त्या स्ट्रक्चरला आपण बॅथोलिथ म्हणतो. दे आर जनरली एनलार्ज डाऊनवर्ड अँड देअर फ्लोअर इज नॉट एक्सपोज्ड. Their walls are steeply inclined away from each other. Parts of the country rock which project downward from the roof are called roof pendant. Stalks are irregular igneous masses of batholith habit. They are smaller in dimensions. With such a stalk has a roughly circular outline. It is termed as boss. जे सर्क्युलर आउटलाईन त्याच्यामध्ये जर तयार झाले असेल तर त्याला बॉस म्हणायचं आहे. आणि जर रफ आणि इरेग्युलर पोर्शन जर तयार झाला असेल तर त्याला आपण स्टॉक म्हणायचं आहे. तर आता या ठिकाणी हे जे तयार होतं हे ग्रानाईट रॉकमध्ये तयार झालेलं तुम्हाला दिसून येतं. म्हणजे दी कॉम्पोजिशन ऑफ बॅथोलिथ इज युजली ग्रॅनायटिक इन नेचर. तर ग्रानाईटमध्ये या ठिकाणी बॅथोलिथ तयार होतो कारण ग्रॅनाईट हा रॉक जो आहे तो विस्कस मॅग्मामुळे तयार होतो. आणि बेसिक जे रॉक्स आहेत ते मोबाईल लावा फ्लोमुळे तयार झालेले आहेत. म्हणजे विस्कस आणि विस्कस म्हणजे जास्त दूरवर पसरलं जात नाही म्हणून त्या ठिकाणी हे बॅथोलिथ स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आणि जास्त दूरवर जो लावा पसरला जातो त्याला मोबाईल लावा म्हटलं जातं. त्याचे दोन प्रकारचे मॅग्माचे प्रकार त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. आता दुसरी डायग्रॅम जी आहे ते डाईक. आता या डाईकमध्ये बघा त्या बेडला कट करून तो मॅग्मा वरती येण्याचा प्रयत्न केलेला आहे. बेडिंग साईडला दाखवलेला आहे बेडिंग वगैरे आणि या बेडिंगमधून तो मॅग्मा वरती आलेला आहे. कट्स स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे या स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे व्हॉट इज स्ट्रॅटिफिकेशन? लेअर बाय लेअर डिपॉझिशन ऑफ सेडिमेंट्स. या सेडिमेंटचं लेअर बाय लेअर डिपॉझिशन होतं आणि या लेअर बाय लेअर डिपॉझिशनमधून तो मॅग्मा वरती आलेला आहे. म्हणजे दी वर्ड डाईक इज फॉर्म्ड फ्रॉम स्कॉटिश वर्ड लाईक डाईक. Dike means a wall of stone. Dike is an elongated, narrow, parallel-sided wall like body of igneous rocks. It may be vertical or inclined. Its thickness varies from few inches to many hundreds of feet. They cut across the bedding of the country rocks.
जे या ठिकाणी हॉरिझॉन्टल लेअर ज्या ठिकाणी तयार झालेले असतात, या हॉरिझॉन्टल लेअरमधून ज्याला मॅग्मा वरती येतो त्याला त्या लेअरला कट करून येतो आणि कट करून वर आल्यानंतर त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे किंवा जो फॉर्म तयार झाला त्याला आपण डाईक म्हणायचं आहे. DIKE और DYKE. डाईक मीन्स वॉल ऑफ स्टोन. नेक्स्ट कॉन्कॉर्डंट इंट्रुजन. आता कॉन्कॉर्डंट इंट्रुजन म्हणजे काय की बेडला पॅरलल इंट्रुजन झालेलं असतं, त्याला आपण कॉन्कॉर्डंट इंट्रुजन म्हणायचं. आता या डायग्रॅममध्ये आपल्याला दिसून येते बघा कॉन्कॉर्डंट इंट्रुजन. दीज आर इंट्रुजिव्ह बॉडीज दॅट रन्स पॅरलल टू स्ट्रक्चर्स ऑफ कंट्री रॉक आर कॉल्ड कॉन्कॉर्डंट इंट्रुजन. या स्ट्रक्चर जे तयार झाले आहे सेडिमेंट रॉकमध्ये लेअर बाय लेअर डिपॉझिशन झाल्यानंतर जे स्ट्रक्चर्स तयार होतात त्याला आपण स्ट्रॅटिफिकेशन वगैरे म्हणतो. आणि हे स्ट्रॅटिफिकेशनमध्ये या ठिकाणी लावा ज्यावेळेला कट करून वरती येतो त्याला डिस्कॉर्डंट म्हणायचं आणि त्याला पॅरलल ज्यावेळेला तो लावा फ्लो होतो त्यावेळेला त्याला कॉन्कॉर्डंट म्हटलं जातं. आणि कॉन्कॉर्डंटची 4 एक्झाम्पल आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये सील आहे, लॅकोलिथ आहे, फॅकोलिथ आहे आणि लोपोलिथ आहे. अशी 4 एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहेत. तर आता या ठिकाणी लेअर बाय लेअर डिपॉझिशन तुम्हाला दिसते बघा. त्याच्यामध्ये पहिला लेअर, दुसरा लेअर, तिसरा असे लेयर्स त्याच्यामध्ये असताना हा मॅग्मा जो आहे तो मॅग्मा चेंबरमधून वरती स्क्वीज झालेला आहे आणि स्क्वीज झाल्यानंतर या ठिकाणी स्ट्रक्चर्स जे तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी स्ट्रक्चर पहिलं सील तयार झालेला आहे. सील म्हणजे काय, त्या बेडला पॅरलल तो पसरत गेलेला आहे. म्हणजे सील मीन्स स्लॅब ऑफ स्टोन. दे आर थिन पॅरलल साइडेड टॅब्युलर शीट्स ऑफ मॅग्मा. They are generally intruded along horizontal bedding planes. तर या ठिकाणी हॉरिझॉन्टल बेडिंग प्लेन्स आहेत त्याला तो पॅरलल म्हणजे समांतर पसरलेला आहे. सील्स आर फॉर्म्ड बाय द इंजेक्शन ऑफ मॅग्मा अलॉंग वीक बेडिंग प्लेन्स. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी वीक बेडिंग प्लेन्स तयार होतात त्याच्यामध्ये तो मॅग्मा इंजेक्ट होतो आणि इंजेक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या लेअरिंगमध्ये तो पसरला जातो. Planes, these are parallel to upper and lower bedding planes. Their thickness may vary from a few meter to hundreds of meter and may extend laterally for few kilometers. तर या ठिकाणी काही अंतरापर्यंत तो पसरलेला आपल्याला लावा फ्लो दिसून येतो किंवा त्याला आपण सील म्हटलेला आहे. सील म्हणजे त्या बेडिंग प्लेनला पॅरलल त्या ठिकाणी लावा पसरलेला आहे. त्या स्ट्रक्चरला आपण किंवा ते फॉर्म जो तयार झाला इग्नेस बॉडीमध्ये त्याला सील म्हटलं जातं. तर सेकंड डायग्रॅम सील. तर लॅकोलिथ. लॅकोलिथमध्ये आता बघितलं असेल तुम्ही की या ठिकाणी मगाशी आपण हॉरिझॉन्टल लेअरमध्ये पसरलेला होता. तर या ठिकाणी हॉरिझॉन्टल बेड्स आहेत आणि ह्या बेड्समध्ये इन्क्लाइंड जो लावा फ्लो झालेला आहे त्याच्यामध्ये डाईक त्याला आपण म्हणतो. आणि या डाईकमधून तो लावा वरती आलेला आहे आणि वरचा जो भाग आहे तो वरती उचललेला आहे. जे लॅकोलिथ इज लेन्स शेप्ड स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेला आहे. लॅकोलिथ इज अ लेन्स शेप्ड कॉन्कॉर्डंट इंट्रुजन दॅट रिझल्ट इन अपलिफ्ट अँड फोल्डिंग ऑफ द रॉक्स. जे वरच्या बाजूला तो फोल्ड झालेला आहे. वॉटर फोल्ड्स वेव लाईक पॅटर्न और वेवी अँड्युलेशन्स फाउंड इन दी रॉक इज नोन ॲज फोल्ड. म्हणजे या ठिकाणी फोल्डिंग झालेला आहे आणि फोल्डिंग ऑफ दी रॉक्स अबाव इंट्रुजन. जे इंट्रुजन झाल्यानंतर वरचे जे रॉक्स आहेत, वरचे रॉक्स काय झालेले आहेत, फोल्ड झालेले आहेत आणि खालचे रॉक्स हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये आहेत. आणि फोल्डेड जे रॉक्स तयार झालेले आहेत त्याला आपण लॅकोलिथ म्हणायचं आहे. सो दॅट इट इज अनेबल टू फ्लो अँड स्प्रेड फॉर लॉंगर डिस्टन्सेस. दस अ बन शेप्ड और लेन्स शेप्ड मास ऑफ इग्नियस रॉक इज फॉर्म्ड which has a flat base and a dome shaped top. म्हणजे लॅकोलिथ म्हणजे लेन्स शेप स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेला आहे. ज्याला मॅग्मा त्याच्यामध्ये इंजेक्ट होतो, इंजेक्ट झाल्यानंतर वरचे जे बेड्स आहेत ते वरचे बेड्स काय झालेले आहेत, फोल्डिंग झालेले आहेत. आता फोल्ड म्हणजे काय सांगितलं, वेव लाईक पॅटर्न किंवा पाण्यावरती तरंग येतात
तसे तरंग आल्यानंतर त्याच्यामध्ये लाटेमुळे ते तरंग आलेले तुम्हाला दिसून तसे तरंग त्याला आपण फोल्ड म्हणतो, वली पर्वत तयार होतात. तर वली अशा पद्धतीने तयार होतात की खालचा भाग जो आहे तो प्रेशरमुळं वरचा भाग उचलला जातो, म्हणजे त्याला आपण फोल्ड म्हणतो. फोल्ड मीन्स वेव्ही अँड्युलेशन और वेव लाईक फॉर्मेशन प्रेझेंट इन रॉक्स किंवा वेव्ही अँड्युलेशन फाउंड इन द रॉक्स इज नोन ॲज फोल्ड. त्या ठिकाणी हे जे फिगर तयार झालेले याला आपण लॅकोलिथ म्हणायचं आहे. आणि लॅकोलिथमध्ये आपण बघितलं असेल की वरचा जो भाग आहे तो वरचा भाग उचललेला आहे, याच्यामध्ये खालचे बेड्स हॉरिझॉन्टल आहेत, वरचे त्या ठिकाणी फोल्डेड स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. नेक्स्ट डायग्रॅम फॅथोलिथ. फॅथोलिथ आर क्रिसेंट शेप स्ट्रक्चर फाउंड इन हायली फोल्डेड रिजन्स. आता या ठिकाणी कॉम्प्रेसिव्ह फोर्स ॲक्ट होतात, दोन्ही बाजूने कॉम्प्रेसिव्ह फोर्स ॲक्ट झाल्यामुळं त्या ठिकाणी फोल्डेड स्ट्रक्चर तयार होतं. आता फोल्डेड स्ट्रक्चर तयार होत असताना वेव लाईक पॅटर्नमुळं वरचा जो भाग तयार झालेला आहे, द अप्पर मोस्ट पार्ट ऑफ द फोल्ड इट इज नोन ॲज क्रेस्ट, आणि खालचा जो लोअर मोस्ट पार्ट जो तयार झालेला आहे इट इज नोन ॲज ट्रफ. म्हणजे द अप्पर मोस्ट पार्ट ऑफ द फोल्ड इज कॉल्ड crest, CREST. The lowermost part of the fold is known as trough. आणि मग याच्यामध्ये लिम्स तयार होतात. आता लिम्स म्हणजे काय, याच्यामध्ये स्लोपिंग साईड जी आहे त्यामध्ये मॅग्मा येऊन थांबलेला आहे बघा, लाल रेड कलरमध्ये जो दिसतो तो मॅग्मा आहे. वरचा भाग वरती उचललेला आहे, त्याच्या पुढच्या बाजूला तो खाली गेलेला आहे. म्हणजे असं वेव लाईक पॅटर्न त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि असं स्ट्रक्चर जे तयार होतं त्याला आपण फॅकोलिथ म्हणतो. आणि याच्यामध्ये हे स्ट्रक्चर का तयार, हाऊ इट इज फॉर्म, तर कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस या ठिकाणी हॉरिझॉन्टल बेड्सवरती ॲड झाल्यानंतर त्याच्यामध्ये फोल्डेड स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आणि अप्पर मोस्ट पार्ट जो तयार झालेला आहे त्याला आपण क्रेस्ट म्हणायचा आहे, आणि लोअर मोस्ट पार्ट जो तयार झाला त्याला आपण ट्रफ म्हणायचा आहे. आणि ह्या अप्पर मोस्ट पार्टच्या सेंटरला या ठिकाणी मॅग्मा येऊन थांबलेला आहे, म्हणजे इंजेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर लोअर मोस्ट पार्टच्या याच्यामध्ये मॅग्मा इंजेक्ट झालेला आहे, त्याला आपण असं जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला फॅकोलिथ म्हणतो. म्हणजे फॅकोलिथ्स आर क्रिसेंट शेप स्ट्रक्चर्स फाउंड इन हायली फोल्डेड रिजन्स. द लिम्स आर कॉम्प्रेस्ड. The gap is produced between two layers of rocks at crest and trough. The infilling of crest and troughs by magma produces convex lenses of igneous bodies. These igneous lenses are called फॅकोलिथ्स. म्हणजे अशा लेन्स त्या ठिकाणी तयार होतात आणि त्याच्या क्रस्ट आणि ट्रफला मॅग्मा येऊन स्टोअर झालेला असतो. आणि लास्ट डायग्रॅम लोपोलिथ. A लोपोलिथ इज ए सॉसर शेप कॉन्कॉर्डड इग्नियस बॉडी. सॉसर शेप म्हणजे बशीच्या आकारासारखा त्या ठिकाणी तो भाग तयार झालेला असतो. आणि या ठिकाणी बेसिन लाईक स्ट्रक्चर तयार होतं, आणि बेसिन लाईक स्ट्रक्चर म्हणजे त्याला आपण लोपोलिथ म्हणतो. आता लोपोलिथमध्ये मॅग्मा कसा आहे, वरचा जो भाग आहे तो खाली ओढला जातो, आणि ओढल्यामुळे त्या ठिकाणी बेसिन लाईक स्ट्रक्चर तयार झालेला आहे. जे लोपोलिथ इज ए सॉसर शेप कॉन्कॉर्डड इग्नियस बॉडी which is bent downward into a basin-like shape. This shape may have resulted from reduction in volume that occur when magma crystallizes with the weight of overlying rocks. म्हणजे वरती जे रॉक्स आहेत त्याचं वजन जे आहे त्या वजनामुळे तो खाली भाग दाबला जातो, आणि तो मॅग्मा जो आहे तो मॅग्मा त्याच्यामध्ये येऊन स्टोअर झालेला आहे किंवा इंजेक्ट झालेला आहे. आणि इंजेक्ट झाल्यानंतर हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे सॉसर शेप स्ट्रक्चर, या स्ट्रक्चरला आपण काय म्हणायचं आहे, किंवा कॉन्कॉर्डंट इग्नियस बॉडी जी तयार झालेली आहे त्याला लोपोलिथ म्हणायचं आहे. जे फॉर्म्स ऑफ इग्नियस रॉक्स आपण बघितलेलं आहे की फॉर्म्स ऑफ इग्नियस रॉकमध्ये दोन प्रकारचे फॉर्म्स तयार झाले, एक्सट्रुजिव्ह रॉक्स आणि इंट्रुजिव्ह रॉक्स. एक्सट्रुजिव्ह रॉक्स कसे तयार झाले, एक्सट्रुजिव्ह रॉक्स आर दोज विच आर फॉर्म्ड फ्रॉम लावा कम्स ऑन द सरफेस थ्रू volcanoes. An example of extrusive rock bodies are lava flows. Lava flows, the erupted molten rock material spreads on the surface in the form of tabular thin sheets. These sheets are known as lava flows. The thickness of lava flows from a few
meter to 100 meters. The best example of basaltic lava flows is Deccan Plateau of Maharashtra. म्हणजे याच्यामध्ये आपण बघितले की दोन प्रकारचे बॉडीज तयार झाल्या, एक्सट्रुजिव्ह बॉडीज आणि इंट्रुजिव्ह बॉडीज. काही रॉक्स हे एक्सट्रुजिव्ह म्हणजे सरफेसवरती तयार झालेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो रॉक तयार झाला, महाराष्ट्रामध्ये व्होल्कॅनिक रॉक तयार झाले, त्याचं नाव आहे बेसॉल्ट. आणि ह्या बेसॉल्ट रॉकमध्ये फाईन ग्रेन स्ट्रक्चर आहे आणि किंवा फाईन ग्रेन टेक्स्चर आहे. आणि हे फाईन ग्रेन टेक्स्चर म्हणजे ग्रेन साईज अतिशय कमी आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक एक्झाम्पल जे तयार झालेलं आहे की त्याच्यामध्ये व्होल्कॅनिक रॉक जो तयार झाला आहे महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे बेसॉल्ट. या बेसॉल्टमध्ये आपण जर पाहिलं असेल तर लावा फ्लोचं एकच एक्झाम्पल आहे की महाराष्ट्राचं डेक्कन ट्रॅप इन महाराष्ट्र इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लावा फ्लोज. त्याच्यानंतर इंट्रुजिव्ह बॉडीजमध्ये आपण बघितले की दोन प्रकारच्या बॉडीज तयार झालेल्या आहेत. एक डिस्कॉर्डंट बॉडीज आणि दुसरी कॉन्कॉर्डंट बॉडीज. आता डिस्कॉर्डंटमध्ये आपण दोन एक्झाम्पल पाहिलेले आहेत, बॅथोलिथ आणि डाईक. त्याच्यामध्ये त्या बेडला कट करून तो मॅग्मावरती येतो, त्याला डिस्कॉर्डंट म्हणायचं. आणि बेडला जर पॅरलल मॅग्मा फ्लो झाला असेल तर त्याला आपण कॉन्कॉर्डंट म्हणतो. म्हणजे डिस्कॉर्डंट आणि कॉन्कॉर्डंट या दोन्हीमध्ये फरक काय लक्षात आलं का बघा. कॉन्कॉर्डंटमध्ये आपण 4 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. सील घेतलं, त्याच्यानंतर लॅकोलिथ आहे, पॅकोलिथ आहे आणि लोपोलिथ आहे. आता सीलमध्ये आपण बघितले की सील मीन्स स्लॅब ऑफ स्टोन. दे आर thin parallel sided tabular sheets of magma. They are generally included along horizontal bedding planes. या हॉरिझॉन्टल बेडिंग प्लेन्सला तो पॅरलल आहे. आता दुसरी डायग्राम आपण पाहिली लॅकोलिथ. लॅकोलिथमध्ये काय, खालचे बेड्स हॉरिझॉन्टल आहेत आणि वरचे बेड्स असे फोल्डेड स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आणि फोल्डेड स्ट्रक्चरमध्ये वरचा भाग वरती उचलल्यासारखा दिसून येतो, त्याला आपण फोल्ड म्हणतो. म्हणजे दी वेव्ही अँड्युलेशन्स फाउंड इन दी रॉक इज नोन ॲज फोल्ड. तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्ट्रक्चर जी तयार झालेली आहेत या स्ट्रक्चरपासून हे इग्नियस रॉक सगळे तयार झालेले आहेत. ओके, थँक्यू.